निवडणूक म्हटलं की चुरस आली, प्रचाराला आणि अटीतटीची लढाई आली, हे तर आपण नेहमीच पाहतो. पण मतदान होण्यापूर्वीच विजयाचा गुलाल उधळला गेला तर राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकीला अजून साधारण 12 ते 13 दिवस बाकी असतानाच एक मोठा राजकीय चमत्कार घडलाय. महायुतीचे तब्बल 69 उमेदवार मतदानापूर्वीच बिनविरोध निवडून आलेत, ज्यात भाजपचा आकडा सर्वात मोठा आहे. पण हा केवळ योगायोग आहे की त्यामागे एखादा मोठा नॅरेटिव्ह सेट होतोय? विरोधक खरंच निवडणुकीआधीच मैदान सोडू लागलेत का? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. तुम्हाला आठवत असेल, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काय चित्र होतं. दुपारी 3 वाजेपर्यंत आणि 3 वाजल्यानंतरही राज्यात मोठा राडा सुरू होता. कुठे एबी फॉर्म मिळवण्यासाठी धडपड सुरू होती, तर कुठे थेट पक्ष बदलण्यात आले, तर कुठे उमेदवारी मिळाली नाही म्हणून नेत्यांनाच कार्यकर्त्यांनी गराडा घातला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सगळा राडा ना ठाकरेंच्या शिवसेनेत झाला, ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत, ना काँग्रेसमध्ये आणि ना मनसेमध्ये. हा सगळा राडा झालाय तो केवळ महायुतीच्या पक्षांमध्ये. बंडखोरी झाली. महायुतीतल्या पक्षांमध्ये नाराजी तयार झाल्याचं बोललं जाऊ लागलं आणि असं वाटलं की महायुतीमध्ये सगळं अलबेल नाहीये. अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस उजाडला आणि अचानक सगळंच चित्र पालटलं. एका पाठोपाठ एक बातम्या येऊ लागल्या की नगरसेवक बिनविरोध निवडून येत आहेत. ठिकठिकाणी अर्ज माघारी घेतले गेले. विशेष म्हणजे अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये फक्त अपक्ष किंवा बंडखोर नव्हते, तर चक्क महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा होते. कित्येक महापालिकांमध्ये मतदानाआधीच महायुतीचं खातं दणक्यात उघडलं गेलंय. आतापर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात 69 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात भाजपचे सर्वाधिक 44, शिंदेच्या शिवसेनेचे 22 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी झालेत. आता आपण भाजपची आकडेवारी पाहूयात. कल्याण डोंबिवलीमध्ये 15, पनवेलमध्ये 6, भिवंडीमध्ये 6, जळगावमध्ये 6 आणि धुळेमध्ये 4, अहिल्यानगरमध्ये 3, पुणे 2, पिंपरी चिंचवडमध्ये 2 उमेदवार बिनविरोध आलेत. शिंदे सेनेची आकडेवारी बघूयात. ठाण्यामध्ये 7, कल्याण डोंबिवलीमध्ये 6 आणि जळगावमध्ये 6 जागांवर त्यांनी बाजी मारली आहे. कल्याण डोंबिवलीचा भाई फॅक्टर पाहूयात. इथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अशी काही चक्रव्यूह रचना केली आहे की प्रभाग क्रमांक 24 मधून स्वतः रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे आणि वृषाली जोशी हे बिनविरोध आलेत. प्रभाग 28 अ मधून आमदार राजेश मोरे यांचे चिरंजीव हर्षल मोरे यांची ही विनासायास राजकीय एंट्री झाली आहे. मालेगावचा जायंट किलर म्हणजेच मालेगावात प्रभाग 6 मधून इस्लाम पार्टीच्या मुनिरा शाकिर रहमत म्हणजेच मुनिरा शेख यांनी इतिहास घडवलाय. प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार शाहिना बानो सलीम खान यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने मुनिरा शेख यांच्या रूपाने नव्या पक्षाने खाते उघडले. मुनिरा यांचे पती फकीर मोहम्मद हे देखील माजी नगरसेवक आहेत आणि या भागात त्यांच्या कुटुंबाचं जुनं वर्चस्वच राहिलंय. हे बिनविरोध विजयाचं गणित साधण्यासाठी नेमकी कोणाची फिल्डिंग सुरू आहे? मुंबईत तर चक्क विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप देखील झालेत. त्यांनी पालिका कार्यालयात जाऊन विरोधी उमेदवारांना धमकावल्याचं आणि विरोधी उमेदवारांचा अर्ज स्वीकारू नये म्हणून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. विधानसभा अध्यक्षांवर अशा प्रकारचे गंभीर आरोप होण्याची राज्याच्या इतिहासातलीच ही पहिली वेळ आहे. एका बाजूला बिनविरोध निवडून आलेले महायुतीचे नगरसेवक आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि वंचितचे तब्बल 16 जागांवर उमेदवारच नाहीयेत. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपावरून गणित फिसकटल्याचं दिसतंय. मुंबईत चक्क 10 जागांवर विरोधकांना उमेदवार सापडला नसल्याचं चित्र निर्माण झालंय. महायुती विरुद्ध कोणीही उभं राहत नाहीये असा एक नॅरेटिव्ह यामागे सेट केला जातोय का, अशी चर्चा रंगली आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवलाय. ते म्हणतायत हा लोकशाहीचा खून आणि शुद्ध घोडेबाजार आहे. तर मनसेचे अविनाश जाधव यांनीही धाक दाखवून माघार घ्यायला लावणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला घातक आहे असं स्पष्टपणे म्हटलंय. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनीही पराभवाच्या भीतीने महायुतीने पोलीस आणि यंत्रणांचा गैरवापर केलाय असा आरोप केलाय. निवडणूक व्हायला अजून साधारण 12 ते 13 दिवस बाकी असतानाच हा बिनविरोधचा धमाका राज्याच्या राजकारणाची नवी दिशा ठरवणार का? सत्तेचा हा वापर लोकशाहीला पोषक आहे की घातक, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. पण 69 जागांवर मतदान न होताच निकाल लागल्यामुळे विरोधकांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी मरगळ येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. तुम्हाला काय वाटतं? विरोधकांनी खरंच निवडणुकीआधीच शस्त्र टाकली आहेत का? कमेंट्समध्ये तुमचं मत आम्हाला नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा टीओडी मराठी.